तर भावेश आणि कनकची जोडी ओपनिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे जय महाराष्ट्र मुरीपाडा चिंचणी संघाकडून. एका बाजूला गिवली संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे गोलंदाजीचा मारा करताना. नक्कीच गणरायानं आपण वंदन केलेलं आहे आणि आई गावदेवीचं वंदन झालेलं आहे. माझे आराध्य अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज युगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथांचे चरणी वंदन आहे. बाबा, ज्या पद्धतीने या चिंचणी गावदेवीच्या या मैदानावर पुन्हा एकदा एकता चषक 2026 रंगतो आहे, तेव्हा आशीर्वादित कर, माझ्या शब्दांना सांगड दे, जेणेकरून समस्त क्रीडाप्रेमिक रसिकांचं मनोरंजन माझ्या शब्दांच्या माध्यमातून होऊ दे आणि निर्विघ्न पद्धतीने हा सोहळा संपन्न करून घे, अशी तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना आहे. आणि सामन्याला सुरुवात करूया. तर सुरेख असं क्षेत्ररक्षण रचलं गेलेलं आपल्याला 30 यार्ड पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीने पहिले षटक आपल्याला मांगल्याळी इनकडून गोलंदाजी करत असताना राकेश प्रभूला पाहायला मिळणार आहे. तर भावेश ऑन स्ट्राईक आहे आणि नॉन स्ट्राईकला कनक आहे. जय महाराष्ट्र मोरीपाडा चिंचणी संघ फलंदाजी करत असताना तर आपण क्षेत्ररक्षणावर नजर मारू शकता. त्यात शॉर्ट दरम्यान आहे, गली आहे, पॉईंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफ आहे, मिड ऑन, त्यानंतर फाईन लेग असं आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. तर डीपमध्ये आपण डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेट असे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. चला, सामन्याला सुरुवात होते आहे. पंच यतीशजी तामोर यांचा इशारा येतो आहे. पहिल्या चेंडूसाठी सज्ज झालेले गोलंदाज फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट टाइम ओव्हर द विकेटकडून गोलंदाजीसाठी पहिला चेंडू घेऊन येताना फुलटॉस चेंडूवर केला जातोय, हल्ला आणि येतो आहे षटकार. 6 धावाने बोहणी झालेली आहे, मुहूर्त झालेला आहे. नक्कीच चांगला चेंडू आणि चांगला फटका. यस, चला, बॅटिंग टीमने मात्र आपल्यासाठी विश्रांती तंबू आहे तिकडेच बसायचं आहे, कारण तिकडनंच एंट्री घ्यायची आहे. आपल्या सगळ्यांना देखील विनंती असेल. पुढचा चेंडू यावेळेला मात्र व्हेरिएशन देण्याचा प्रयत्न, हलकासा कट केला जातोय. शॉर्ट थर्डमॅनकडे चांगला चेंडूला क्षेत्ररक्षित केला, थ्रो आणि डायरेक्ट हिटच्या माध्यमातून पहिला झटका, पहिली विकेट इकडे मात्र कनकच्या रूपाने टिपली जाते घिवली संघाकडून आणि पहिला झटका जय महाराष्ट्राला आला आहे. माध्यमातून डकआउटला एक मोठा झटका मिळतो आहे जय महाराष्ट्र मोरीपाडा चिंचणी संघाला, कारण हलकासा कट केला होता शॉर्ट थर्डमॅनकडे. चांगला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट. तर पुढच्या चेंडूला मात्र येताना चांगला 30 यार्डच्या बाहेर डीप कव्हरकडे टोला दिला जाताना सुरक्षित रक्षण आणि त्याच्या माध्यमातून मात्र दुहेरी धाव इकडे तयार केली जाताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या मात्र 2 ने वाढताना धावसंख्या 8 वर पोहोचली आहे. एक गडी बाद अशी जय महाराष्ट्र चिंचणी मोरीपाडा संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. राकेश प्रभू नक्कीच एक टेनिस लेदर रबर बॉल तिन्ही चेंडूवर चांगली हाताळणी आणि एक चांगलं मोठं क्रिकेटमधील नाव घिवली संघाकडून आपल्याला गोलंदाजीचा मारा इकडे दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. खूपच चांगली कामगिरी पहिल्या षटकाच्या माध्यमातून. जर पहिला चेंडू फुलटॉसचा चेंडू आला, आता षटकाराचा नजराणा मात्र भावेशने आपल्याला दाखवलात. त्यानंतर मात्र थोडीशी घाई झाली, परंतु पुन्हा एकदा खुशाल आला आणि त्याने चांगला कमबॅक दाखवलेला आहे. पुन्हा एकदा हलकासा कट येतो आहे स्क्वेअर कटकडे चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतं. गलिश क्षेत्रामध्ये सुरक्षित केला जाताना एकेरी धावाने स्ट्राईकला रोटेट केलं जाते आहे. कारण पहिलं षटक आपण बघता आहेत आणि पहिल्या षटकाच्या माध्यमातून चांगली कामगिरी ही जय महाराष्ट्र संघ
ज्या पद्धतीने कर्णधाराने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. 5 चेंडू हे परिपूर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू राकेश प्रभू घेऊन येत असताना यावेळेला मात्र हुप करण्याचा प्रयत्न हिनकट आला. शॉर्ट लेगकडे चेंडू येताना एकेरी धाव परिपूर्ण केली जाते आहे आणि इकडनं पहिल्या षटकाची मात्र समाप्ती होताना एक गडी बाद धावसंख्या 10 आपल्याला पाहायला मिळते आहे. 10-10. प्रेक्षक पण बघता आहेत व्ही नेटवर्कच्या माध्यमातून. चला चला लवकर लवकर लाईव्ह या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जिकडे सुरू आहे चित्त तरारक असं चषक एकता चषक 2026 या ठिकाणी घेऊन येत असताना सुंदरचं आयोजन नियोजन आमची आयोजन कमिटी. तर चिराग तामोरे दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. बोबाटाईंकडून या ठिकाणी गोलंदाजीचं पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि लेफ्ट हँड राऊंड द विकेटकडून गोलंदाजी. पहिलाच चेंडू हलक्या फुलक्या पद्धतीचा चेंडू हाताळला आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरेख गोलंदाजी, कारण पहिलं षटक आपण बघितलं थोडा गती परिवर्तन इकडे आपल्याला पाहायला मिळतं, कारण पहिलं षटक थोडंसं वेगाचं होतं. इकडे मात्र मध्यम गतीच्या माध्यमातून फ्लाईट चेंडू आला आहे आणि हलकासा पुश केला जातो आहे. या ठिकाणी मिड ऑफ क्षेत्रामध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण होते आहे. एकेरी धावेने स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे, कारण ही कलात्मक कामगिरी बघितलं भावेशने, कारण चिराग यांच्या गोलंदाजीचा अंदाज निळा दिसतो आपल्याला या ठिकाणी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवर टोला दिलाय, पॉइंटला कॅच सुटतो आहे. इकडे मात्र हे खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर येणारा खराब थ्रो देखील एक धावसंख्या मात्र दुहेरीमध्ये आपल्याला जमा करताना पाहायला मिळत आहे, कारण इकडे चांगला हलका फुलका चेंडू हलका टॅपिंग, कारण बॅकफुटवर नंतर टॅप केलं होतं. पॉइंटला क्षेत्ररक्षकाने मात्र थोडीशी नजर हटी, दुर्घटना गती, हातातला चेंडू निसटला. पुन्हा एकदा का चांगला चेंडू मात्र लेंथ लाईनचा परिपूर्ण वापर इकडे पाहायला मिळतो आहे. चिराग यांच्याकडून सुंदर कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून, कारण आतापर्यंत चेंडूंची हाताळणी झालेली आहे 4 आणि धाव खर्च 2 आपल्याला 3 धावा खर्च केलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेला एकदा पुन्हा आखू टप्पा चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न होता. बाईकच्या माध्यमातून एक धाव मात्र परिपूर्ण केली जाताना पाहायला मिळते आहे. नक्कीच खूपच चांगली गोलंदाजी हाताळताना चिरागला आपल्याला पाहायला मिळालं आहे. पहिलं षटक राकेश प्रभू आणि त्यांच्या पहिल्या षटकामध्ये आपण 10 धावा गोळा झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या. तर इकडे आता सध्या धावसंख्या आपल्याला 14 पाहायला मिळते आहे. याही वेळेला क्लास घेतला आहे आणि पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र खराब क्षेत्ररक्षणाचा नजराणा येतो आहे. चांगला ड्राईव्ह केला गेला होता, क्षेत्ररक्षण सुरेख रचलं गेलं होतं, परंतु या षटकामध्ये 2 जीवदानं मात्र दोन्ही या फलंदाजाला मिळालं, ज्याचं नाव कुशाल. नक्कीच 2 जीवदानाने या षटकामध्ये खेळत असताना पाहायला मिळतो आहे. काल आपण IPL मध्ये पाटीदारला बघितलं, त्याने चांगली खेळी साकारली. ज्या पद्धतीने 2 वेळा जीवदान मिळाल्यानंतर 93 धावांची मोठी केळी ही काल पाहायला मिळाली. तसंच काय खेळ इकडे आपल्याला कुशाल याच्याकडून पाहायला मिळेल का, कारण नजरा मात्र क्रीडाप्रेमिक रसिकांच्या मैदानाला लागलेल्या आहेत, व्ह्यूअर्स देखील वाढत आहेत. नक्कीच चांगलं आयोजन आणि चांगल्या आयोजनाच्या मुहूर्ताचा हा पहिला सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो आहे. आपल्या मुख्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय केतनजी पांचाळ मुख्य मंचावर उपस्थित. तर 2 षटकं म्हणजे पॉवर प्लेची षटकांची खेळी मात्र परिपूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि धावसंख्या 15, एक गडी बाद असं आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो आहे. राकेश प्रभू मांगलेळींकडून गोलंदाजी साकारताना पाहायला मिळणार आहे.
आणि या वेळेला मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल बाहेर, परंतु चांगली नजाकत देखील तेवढ्याच महत्त्वपूर्ण कामगिरीला लावलेली आहे. चांगला चेंडूचा प्रयत्न होता, हाफ स्टंपच्या बाहेर आला आणि वाईडचा इशारा या ठिकाणी येतो आहे एक अतिरिक्त धावेच्या माध्यमातून. तर या ठिकाणी आपण आता जर बघितलं तर 30 यार्डमध्ये आपण फाईन लेग बघताय, शॉर्ट थर्डमॅन गली आहे, पॉईंट आहे, जर क्षेत्ररक्षण आहे आणि त्यानंतर बाहेर आपल्याला 30 यार्डच्या बाहेर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. म्हणजे ही कलात्मक कामगिरी. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडूला दिशा दिली जाते, मैदानाला होतात गुदगुल्या आणि लॉंग लेगकडे क्षेत्ररक्षित केला जाताना एकेरी धाव. थ्रो खराब आला आहे, दुसरीचा कॉल नाहीये, परंतु प्रयत्न होता. एका धावेवर समाधान मात्र नक्कीच मानावं लागते आहे. या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना ज्या पद्धतीने आपण भावेशला बघतात एक चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवर षटकाराच्या माध्यमातून दाखवली होती, त्यानंतर कुशाल ह्याने देखील चांगली साथ या ठिकाणी दिलेली पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कुशाल याच्यासाठी आहे. आटोला देण्याचा प्रयत्न, कट येतोय हलकासा, शॉर्ट थर्डमॅनकडे सुरेख क्षेत्ररक्षण, कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. नील याच्याकडून नक्कीच ज्या पद्धतीने दुसरा चेंडू आला होता हलकासा कट शॉर्ट थर्डमॅनकडे आणि कनक आणि भावेश यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, तिकडे मात्र डायरेक्ट हिट आणि कनकचे विकेटचं आपल्याला दृश्य पाहायला मिळालं होतं. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला चेंडू येतो आहे, खेळला जातो आहे लॉंग ऑफकडे सुरेख नजराण्याच्या साहाय्याने. कारण शॉटची टेक्निक आपण जर भावेश यांच्याकडून बघितली तर टेक्निकली शॉट देखील देत असताना पाहायला मिळतात, कारण त्यांना माहिती आहे एका बाजूला एक चांगलं क्रिकेट आहे. राकेश प्रभू यांचं टेनिस क्रिकेटमध्ये मोठं नाव आहे, विश्वात प्रसिद्ध असे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्यांची कीर्ती आणि ते गोलंदाजी ट्रॅकिंगवर असताना नक्कीच आपल्या नजरेचा खेळ दाखवायचा. रीडकडून चेंडूला दिशा देण्याची कामगिरी. यावेळेला मात्र वेगळं व्हेरिएशन राकेश प्रभू यांच्या चेंडूतून आला, हलका फुलका चेंडू आला, परंतु फलंदाजाच्या बॅटपासून खूपच दूर ठेवला आणि सरळ थोडीशी उंची गाठून यष्टीरक्षकाकडे जाताना निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून. तर धावसंख्या 19. पाचवा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर, व्हाईट यॉर्कर पद्धतीचा चेंडू. नक्कीच असे चेंडू हाताळण्याचं कौशल्य राकेश प्रभू यांच्याकडे आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगला चेंडू, एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा साकारताना धावसंख्या 19, एक गडी बाद. तर या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येत असताना राकेश प्रभू पुन्हा एकदा पाहायला मिळतील. कुशाल काय करतो पाहूया. हो, यावेळेला बॅकफुटवर टॅप केला जातो आहे, शॉर्ट कव्हरकडे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण दाखवलं जाताना एकेरी धाव ही परिपूर्ण होताना पाहायला मिळते आहे. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 धावा, एक गडी बाद अशी सध्या चिंचणी मोरीपाडा जय महाराष्ट्र संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. यस, तर या ठिकाणी चौथं षटक घेऊन येत असताना पुन्हा एकदा चिराग तामोरे आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेचा चेंडू हलकासा फाईन कट केला गेला असताना पुन्हा एकदा स्ट्राईकला रोटेट केलं जाते आहे. पहिलं षटक मात्र लाजवाब होतं, त्याच्यावर त्यांना चांगली धावसंख्या गोळा करता आली होती जय महाराष्ट्र संघाला. यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु फसला जातो आहे स्विच आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये स्थिरावताना निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. नक्कीच भावेशने मात्र सुरुवात चांगली करून दिली होती, परंतु इकडे मात्र त्याच्या चेंडूचा आणि फळीचा हा काहीतरी रुसवा फुगवा आपल्याला पाहायला मिळतो, कारण संगम होत नाहीये. फुलटास करून हलकासा कट केला जातो आहे, प्रॉपर लेदर कट आपल्याला पाहायला मिळतो आहे. फाईन कट जाताना एकेरी धावाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धावसंख्येला वळण दिलं जात आहे. धावसंख्या 22 वर पोहोचते आहे.
एक गडीचा फक्त नुकसान अजूनपर्यंत झालेलं पाहायला मिळते आहे. चांगल्या पद्धतीचं टेक्निकली गेम, कारण 6 षटकाचा सामना आहे, परंतु इकडनं मात्र थोडंसं वेगळं वळण येण्याची शक्यता असू शकते. कारण अर्धा म्हणजे 50% गोलंदाजी ही झालेली पाहायला मिळते आहे. कारण चौथं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र वाईटचा इशारा येतोय. पंच मयूर तांबोरे हे दर्शवतात आपल्याला नक्कीच हाफ स्टंपच्या थोडंसं बाहेरचा आलेला चेंडू आणि अतिरिक्तने एक धाव मात्र परिपूर्ण मिळणार आहे, ती म्हणजे जय महाराष्ट्र चिंचणी संघाला. यावेळेला टोना देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इनकट येते आहे. पुन्हा एकदा चेंडू फाईनकडे जाताना एकेरीने स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे. एक मोठ्या धावसंख्येचा निर्धार बांधलेला असताना इकडे मात्र चौथ्या षटकापर्यंत धावसंख्येला चांगल्या पद्धतीने बांधून ठेवलं गेलेलं आहे. कारण आपण जर बघितलं जाणकार गोलंदाज एका बाजूने आपण बघितलं राकेश प्रभूंना, एका बाजूला चिराग तांबोरे. यावेळेला एक थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं, वेग वाढवला होता आणि त्याचा कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो आहे. एकेरीस धाव येते आहे. सुरेख क्षेत्ररक्षण दाखवलं जातं आहे. प्रयत्न चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षक एवढं चांगलं कमालीचं आहे. चुका मात्र फक्त 2 कॅच आपण बघितले होते. एक पॉईंटला कॅच ड्रॉपला झाला होता आणि त्यानंतर एक डीप कव्हरला जो कुशालला जीवदान मिळालं. ते जीवदानानंतर मात्र मग कुठेतरी पिछाटीवर राहिलंय की काय जय महाराष्ट्र संघ. पुन्हा एकदा पॅटला ओपन करण्याचा प्रयत्न, ग्राउंड रूटचा शॉट येतोय एक्स्ट्रा मिड विकेटकडे. सुरेख असं क्षेत्ररक्षक आणि थ्रो दिला जातो आहे. दुसऱ्या धाव परिपूर्ण होती आहे. नक्कीच चांगली रनिंग द बिंडिबिन इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. खूपच दोन्ही या खेळाडूंकडे एक आता थोडीशी ऊर्जा असणार आहे, कारण 4 षटकांची खेळी परिपूर्ण झालेली पाहायला मिळते आहे. धावसंख्येचा जर विचार केला 27 वर स्थिरावून ठेवलेली आहे. एक गडी बाद. कमालीच्या गोलंदाजीचा नजराणा दोन्ही बाजूंनी, एका बाजूला राकेश प्रभू, एका बाजूला चिराग तांबोरे, या दोन्ही गोलंदाजांनी चांगल्या पद्धतीने बांधून ठेवलं. कुठे ना कुठेतरी सुरुवात जेव्हा पहिल्या चेंडूला एक षटकाराच्या नजराने झाली होती आणि त्यानंतर विकेट आली आणि तिकडे 2 जीवदान मिळाल्यानंतर बॅकफुटवर ठेवला असं म्हणावं लागेल जय महाराष्ट्र संघाला. तर इकडे मात्र पुनरागमन घेवली संघाने चांगल्या पद्धतीने केलं आहे. गोलंदाजीचा चांगला मारा इकडे दाखवला गेला. हे मात्र वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 वर स्थिर आहे. तर पुढचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जन्मेश आहे. पाहूया जन्मेशची गोलंदाजी या वेळेला मांगल्याळे इन करून गोलंदाजी साकारताना आपल्याला पाहायला मिळेल. तर नक्कीच क्षेत्ररक्षणाची कमालीची युवा रचना देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे, गली आहे, पॉईंट आहे, फाईन लेग 30 यार्डमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मिड ऑन असं 30 यार्डचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. असं तर मिडॉनला मात्र डीपकडे नेलं गेलेलं आहे लॉंग ऑनमध्ये. चला पुन्हा एकदा भावेश मात्र ऑन स्ट्राईकवर असतील. पाहूया 12 चेंडूमध्ये किती धावा गोळा केल्या जातील जय महाराष्ट्र संघासाठी. जन्मेश गोलंदाज यारकर पद्धतीचा चेंडू हाताळताना पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु यावेळेला नेम चुकला आहे आणि चुकीला माफी नाही आहे. ओव्हर थ्रो आणि धावसंख्या 2 गोळा होताना लेगबाईच्या माध्यमातून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंच आमचे यतीश तांबोरे दर्शवत आहेत. नक्कीच या ठिकाणी जो खेळ रंगलेला आहे, एकता चषक आपण बघता आहेत आणि एकता चषकाला नक्कीच चांगला प्रतिसाद हा मिळतो. ज्या पद्धतीने सध्या याचा पुन्हा एकदा चांगला चेंडू. गरमीचं मोसम सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि गरमीच्या मोसमामध्ये जिकडे तिकडे नाईट टुर्नामेंट्स, डे नाईटचे टुर्नामेंटचं आयोजन नक्कीच हॅलोजनच्या प्रकाश ज्योतामध्ये काय काय टुर्नामेंट रंगल्या गेल्या. यावेळेला जरा जास्तच. एरवी आम्ही बघत होतो फक्त फायर चषक, परंतु यावेळेला खूप साऱ्या स्पर्धा आम्हाला पाहायला मिळाल्या नाईटच्या क्रिकेटच्या माध्यमातून. यावेळेला फुलटॉस करून बैठकी फटका स्क्वेअर लेगला दिला जातोय. चेंडूला गोल 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 घुमत 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 सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे. चौकारांशी मात्र धावसंख्या 33 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. चांगला कमबॅक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो आहे. चांगला खेळ दाखवतो आहे भावेश. एक षटकार मारल्यानंतर थोडासा बॅकफुटला आलेला 5व्या षटकावर पुन्हा एकदा चांगला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला पुन्हा एकदा मिड विकेटला शॉट आहे. या 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 वन बाउन्सिंग चौकार आहे या.
धन्यवाद डीजे. याचा 37 धावा बोर्डावर पाहायला मिळतात. बॅक टू बॅक भावेश यांच्या फळीतून 2 चौकार, 1 स्क्वेअर लेग, 1 मिड विकेट आणि चौकारांची हॅट्रिकची संधी असेल या चेंडूवर. पाहूया यावेळेला पुन्हा एकदा कट केला जातो आहे. चेंडूला फाईन कट आपल्याला पाहायला मिळतो आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग कडे यस्नो मध्ये कॉल मात्र अडकला आहे, गाडी अडकली आहे. कुशालला मात्र रनआउटच्या माध्यमातून डकआउटला परतावं लागेल. नक्कीच या ठिकाणी मात्र एक चांगला क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो आला आणि दुसऱ्या विकेट देखील रनआउटच्या माध्यमातून आला. हे मात्र आपल्याला पाहायला मिळते आहे. जय महाराष्ट्र. दुसऱ्या विकेटचा झटका. तर इकडे मात्र धावसंख्या 38 वर स्थिर आहे आणि 2 गडी बाद. दोन्ही गडी आपल्याला रनआउटच्या माध्यमातून बाद झालेले पाहायला मिळाले. न्यू बॅटर्स मैदानामध्ये आलेला आहे. संकेत आहे. याचा येता येता मात्र चांगला शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु संगम काय खास येत नाहीये. चेंडू मिडॉन कडे येताना क्षेत्ररक्षित होती आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, धाव तर ठोकली आहे. तिसरा विकेट देखील रनआउट आहे, रनआउट आहे, रनआउट आहे. या मात्र इकडे अनाऊन्स केला जातो आहे. वैद्यू 11 विरुद्ध धुमकेत यांच्यामध्ये पुढचा सामना, वैद्यू 11 धुमकेत विरुद्ध ऑलराऊंडर डहाणू यांच्यामध्ये पुढचा सामना असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मात्र इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे. टॉस का बॉस ये है खास. तर नक्कीच शेवटचं षटक असेल या ठिकाणी. पुढचं षटक आणि धावसंख्या आपण पाहतात 39, 3 गडी बाद अशी सध्या जय महाराष्ट्र संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. तर पुढचा सामना वेदू 11 धुमकेत विरुद्ध ऑलराऊंडर डहाणू. तर नक्कीच आरोही इंटरप्राइजेस घिवली संघ गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39, 3 गडी बाद. शेवटचं षटक आहे. 6 चेंडूंचा नजराणा काय करून दाखवणार आहे तिकडे जय महाराष्ट्र, का पुन्हा एकदा गोलंदाजीचा भेदक मारा घेऊन येत असताना गोलंदाज नील आपल्याला पाहायला मिळतो आहे. हो, राईट टाइम राऊंड द विकेटकडून गोलंदाजी. काय सुरेख चेंडूची लेंथ लाईन पकडून गोलंदाजीचा मारा देताना, कारण चेंडू एवढा वेगाचा होता. टप्पा खाल्यानंतर पॅडवर पर्यंत आला आणि हलकासा पॉईंटकडे जाताना स्ट्राईकला मात्र रोटेट केलं जाते आहे सिंगलच्या माध्यमातून. धावसंख्या 40, 40 अशी आपल्याला पाहायला मिळते आहे. जय महाराष्ट्र चिंचणी बोरीपाडा संघाची स्थिती आहे. शेवटचे षटक नक्कीच कमालीची गोलंदाजीची नजाकत आपल्याला पाहायला मिळाली. 5च्या 5 षटकं काय कमालीची हाताळली गेली. यानंतर पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला टोला दिला जातो आहे लॉंगॉनकडे. डीपला मात्र क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धावेने समाधान मानावं लागेल पुन्हा एकदा फलंदाजांना. आणि धावसंख्या 1 ने वाढताना, कारण इकडे जर आपण विचार केला 2 चौकार 1 षटकारच्या व्यतिरिक्त सिंगल डबल अशी धावसंख्या आपल्याला गोळा होताना पाहायला मिळाली. कारण कमालीच्या गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळाला. कारण वेग त्यानंतर मध्यम आणि अशा पद्धतीचे चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला शॉर्टचा चेंडू, दिशा उंच आहे, खाली क्षेत्ररक्षक पोचतो का, पोचला परंतु हातात चेंडू बसला नाही आहे. जीवदान मात्र इकडे पुन्हा एकदा भावेशला मिळते आहे.
धावसंख्या 2ने वाढवून देताना आपल्याला संघासाठी कामगिरी पाहायला मिळते आहे. कमालीचा शॉट होता, परंतु खूप चांगला झाला नाही. सांगतात ना, रडारमध्ये बसला नाही. एक जीवदान मात्र पुन्हा एकदा मिळालेला आहे. तर इकडे मात्र या इनिंगमध्ये 3 कॅच गिवली संघाकडून ड्रॉप झालेले आपल्याला पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण चांगलं असताना कुठे ना कुठेतरी चुका झाल्या आणि चांगल्या पद्धतीने खेळी दाखवण्याचा प्रयत्न जय महाराष्ट्र करत असताना धावसंख्या 43 पाहायला मिळते आहे. याचं पुन्हा एकदा शॉटच्या चेंडूला मात्र थोडंसं शफल करून खेळला जातो आहे लॉंग लेगकडे एक. तर धावसंख्या 44 वर पोहोचते आहे. 44 ऑन द बोर्ड. 4 चेंडू हाताळून झालेले आहेत. येणारे फक्त 2 चेंडू असतील आणि 2 चेंडूमध्ये काय नजारा आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा तमाम क्रीडाप्रेमिक रसिकांचं, चिंचणीकरांचं मात्र हार्दिक स्वागत आहे. तसेच आलेल्या संघांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आजचा हा दिवस, पहिला दिवस. हा पुन्हा एक चांगला चेंडू खेळला जातो आहे. ग्राउंड रोडच्या माध्यमातून लॉंगॉनकडे एकेरीच धाव मिळणार आहे. तर नक्कीच कमालीची गोलंदाजी राकेश प्रभू, चिराग, त्यानंतर जन्मेशने हाताळलं आणि आता नील गोलंदाजी हाताळत असताना आता मात्र शेवटचा चेंडूचा नजराणा असणार आहे. नक्कीच कमालीच्या गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 45 वर स्थिर आहे. शेवटच्या चेंडूमध्ये काय पाहायला मिळणार आहे? षटकार, चौकार, दुहेरी, सिंगल, डॉट का विकेट? पाहूया. हा वेगळ्या पद्धतीने वळवण्याचा प्रयत्न होता आणि इकडे मात्र निर्धाव चेंडूने इनिंगची होते समाप्ती. तर पहिल्या इनिंगला इकडे मात्र जय महाराष्ट्र संघाने चांगले धावसंख्येचा फलक हलवण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या 45 परिपूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली 3 गडींच्या मोबदल्यामध्ये आणि 46 धावांचं विजयी लक्ष या ठिकाणी दिलं जातं आहे. ते म्हणजे आरोही एंटरप्राइजेस घेवली संघाला. तर चला पुढच्या सामन्यासाठी मात्र यायचं आहे वेदू 11 धुमकेट विरुद्ध ऑलराऊंडर्स डहाणू संघ. दोन्ही कर्णधारांनी या टॉस का बॉस नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी आणि इनिंग ब्रेक नंतर मात्र नक्कीच आपण बुलंद आवाज ऐकणार आहोत प्रमोदजी शेळके सरांचा. प्लीज वेलकम आहे सर पुन्हा एकदा आपल्या मुख्य मंचावर. चला वैदू 11 तुमके आणि ऑलराऊंडर डहाणू दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन वैदू 11 धुमकेत आणि ऑलराऊंडर डहाणू. 46 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. या अगोदर आपण भुवनेश्वर मेहर सरांचा आवाज आपण ऐकत होतात या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. अगदी याच गावातील अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकता चषक 2026 आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. आदरणीय केतनजी पांजाळ साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होणारी स्पर्धा, सामाजिक कार्यकर्ता आणि आज आमच्या व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते
MNCC डहाणू वर्सेस वैदू 11 तुमकेत. दोन्ही टीमचे कॅप्टन जर आले असतील तर आपण लगेच करूया टॉस. भुवनेश्वर मेहर सर त्या ठिकाणी असतील टॉस बॉक्स मध्ये. 46 धावांचं लक्ष्य एका साईडला आपण पाहताय तर आरोही एंटरप्राइजेस म्हटलं तर भावेश दादा धर्म मेहर नेहमीच या संघाला बॅकबोन राहिलेत, आधारस्तंभ राहिलेत आणि जी स्पर्धा अप्रतिम पार पाडण्यात आली. 1 लाखाची स्पर्धा यंदाचं पहिलं वर्ष होतं आणि धडाक्यात आणि धम्माक्यात ती स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली गेली आणि ते सुद्धा आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनानी सहर्ष स्वागत. वैभवजी तामोरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. आणि सध्या आपण टॉसच्या दिशेने वळणार आहोत. या आपण टॉस करतील केतनजी पांचाळ साहेब ज्यांचा मी नुकताच उल्लेख केला. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत आणि थेट वळूया आता आपण भुवनेश्वर मेहर सरांकडे. धन्यवाद सर. थँक्यू सर. चला, नाणेफेकीचा कौल घेतला जातो आहे. पुढचा सामना असणार आहे वैदू 11 धुमकेट विरुद्ध ऑलराऊंडर डहाणू यांच्यामध्ये. मान्यवरांच्या शुभ हस्ते चापचा कॉल आहे, चाप आलेला आहे. यस, अभिनंदन असेल सर. धन्यवाद सर. सरांनी टॉसचा कौल दिला आणि डहाणू ऑलराऊंडर संघाला नाणेफेकीचा कौल जिंकला. एस MNCC मांगेला नवयुवक क्रिकेट क्लब असं डहाणू संघाचं नाव आहे. तर सर, कॉल जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. त्याचा गोलंदाजी स्वीकारणार आहे. समोरच्या संघाला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? समोरचा संघ पण चांगला संघ आहे, तर आम्ही त्यांना 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार. येस, आज कोण कोण पाहायला मिळणार आपल्या टीममध्ये? आमची आहे, पूर्ण टीम आहे आज. म्हणजे फुल धमाल असणार आहे पुन्हा एकदा. याचं बेस्ट ऑफ लक आहे. याचं वैदू 11चे कर्णधार जोडले जातील. प्रथम तुमची फलंदाजी असणार आहे. टॉस डहाणू संघाने जिंकला. एक मोठा संघ तुमच्या समोर उभा आहे, तर काय रणनीती तयार केली जाईल? रणनीती तर काही नाही मिळत, म्हणजे आम्ही सर्व यंग आहेत. आता बघू कसे खेळतात ते. येस, ओके. बेस्ट ऑफ लक. वेळ जास्त घेत नाही आहे कारण मैदानात सामना सुरू झालेला आहे. चला, वळूया लगेच मैदानाचे आहेत आणि जोडले जातील प्रमोदजी शेळके सर. थँक्यू व्हेरी मच मेहर सर. सध्या पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर डॉट बॉल आला होता आणि त्यानंतर आपण पाहू शकला त्या दुसऱ्या बॉलवर कॅच ड्रॉफ्ट होत असताना यज्ञेश धवनेला जीवनदान मिळालंय. 46चं टार्गेट सेट केलं गेलंय. कधी कधी छोटी धावसंख्या ही क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण, दबाव. जर गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षकांनी चांगली फिल्डिंग केली तर कदाचित धावांचा वेग हा कमी होताना पाहायला मिळतो. इंटरव्हल विकेट मिळतात आणि दबावात्मक स्थिती निर्माण होते, परंतु तसं काही घडताना पाहायला मिळालेलं नाहीये. यावेळेला तन्मय केनीच्या बॅटमधून पॉवर प्लेचा चांगला वापर करतोय, परंतु फिल्डरला निवडलंय. 1 मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा खेळाडू हुशार होतोय आणि मोंटूच्या हातामध्ये एक चांगला झेल यावेळेला विसावला गेलाय. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का तन्मय केनी गॉन. तिसऱ्या बॉलवर विकेट मिळते. 46 रनचं टार्गेट समोर असताना पॉवर प्लेमध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न डेफिनेटली केला होता, परंतु इथून जर आपण पाहिला तर खूप उंचीवर बॉल निघून गेला आणि तेवढं जजमेंटसाठी वेळ मिळाला. मोंटूला चांगली फिल्डिंग करत असताना एक गुड कॅच ऑफ क्वालिटी, अतिशय चांगला झेल टिपला गेलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 वर जाऊन पोहोचले गेले. 1 बाद 1. अभिजित आल्या ऑन ड्राईव्ह खेळत असताना खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मेल मिडॉनच्या क्षेत्रातून फेकी येईपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 2 या धावसंख्येवर.
जरी छोटी टोटल असली तरी सुद्धा कधी कधी बॅटल खूप मोठं रंगताना आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर पाहिले. त्यामुळे ही मॅच रफ अँड टफ होईल का याकडे लक्ष असेल. ऑन साईडला एक रन मिळत असताना ऑन ड्राईव्ह मनगडाचा चांगला वापर यज्ञेश दवणे करत असताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचले गेले. सध्या लयबद्ध झालेत. ज्या पद्धतीने एका साईडला आरोही एंटरप्राइजेस घिवलीचा संघ कुंभवलीच्या मैदानात सुद्धा गेल्याच वीकमध्ये त्यांनी अप्रतिम फायनलिस्ट झाले होते. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळले गेले. इनसाइड आउटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती. मोंटो पुढे सरसावेल. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील. या तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे, परंतु 2च धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर आपण पाहू शकलात आणि पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली गोलंदाज कनकच्या माध्यमातून. मॅग्निफिसंट बॉलिंग. पॉवर प्लेमध्ये आपल्या नावाची चर्चा करण्यास भाग पाडलं गेलं. कनक या गोलंदाजाने अचूक टप्प्यावर भेदक मारे करत असताना तन्मय केनेसारख्या फलंदाजाला एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटरला तंबूच्या आसऱ्याला पाठवलं गेलं आणि अचूक लाईन अँड लेंथ मेंटेन करत असताना आपण पाहू शकलात मोठे फटके मारून दिले नाहीत. ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. गावदेवी माता चिंचणे ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची नोंद पाहायला मिळते. अगदी समुद्र किनारी लगत निसर्गरम्य अशा वातावरणात ही स्पर्धा आपण अनुभवतायत. अप्रतिम स्विच हिटचा फटका यज्ञेश दवणीच्या बॅटमधून कव्हर पॉईंटच्या दिशेने बॉल निघून चाललाय. तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 6 या धावसंख्येवर 6 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे भावेश. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक मोंटू पुढे ससावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. स्मार्ट सिंगलच्या माध्यमातून जकडून ठेवले. दोन्ही फलंदाजाला मोठे फटके मारून देत नाहीये, ती त्यांची खासियत राहिले. आज वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. तो संघ जय महाराष्ट्र मोरीपाडा चिंचणी 45 पर्यंत मजल मारली. 46 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला चिप शॉट खेळलेत. मोंटो येत आहेत आणि एक सॉफ्ट डिसमिसल. जबरदस्त कॅच नंबर 2 सध्या आपण पाहू शकतायत. असं वाटलं यज्ञेशला बॉल बरोबर क्लिअर होईल, परंतु इथून सॉफ्ट डिसमिसल होत असताना यज्ञेश दवणे बॅक टू द डग आउट. सेकंड विकेट डाऊन. सात रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सध्या आपण पाहिलं तर नाजूक स्थिती आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर राकेश प्रभूला आपण पाहत आहेत. पोलार्ड या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. एक गाविक फॉर्मॅटमध्ये खेळत असताना सध्याच्या घडीला ऑल इंडिया आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची ओळख ही सातत्याने पाहायला मिळते पूर्ण भारतभरामध्ये. परंतु आज एक गाविक फॉर्मॅट खेळताना एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. ज्या वेळेला एक एक्सपिरियन्स खेळाडू असतो आपल्या टीममध्ये आपल्या गावाकडून खेळत असताना, तेव्हा इतर खेळाडूंना त्याचा पुरेपूर फायदा मिळतो आणि तोच राकेश प्रभू सध्या आपण पाहत आहेत. परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये.
मैदानाच्या आतमध्ये ती खरी गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. उलटाच बॉल होता, सरळ बॅटचा वापर केला होता, परंतु फॉलो थ्रूमध्ये चेंडूला स्टॉप केले गेले. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. सुपर बॉलिंग, मोठे फटके मारूनच दिलेले नाहीयेत. 6 षटकांचे सामने आहेत. 46 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. 2 फलंदाज लवकरात लवकर तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. दबाव थोडासा वाढलाय. यावेळेला ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलाय. तेवढीच चांगली फिल्डिंग. वाह, सुंदर फिल्डिंगचं प्रदर्शन यावेळेला पाहायला मिळतं. जरी पहिला झेल सुटला त्यानंतर आपण पाहिलं तर 2 झेल मोंटूच्या हातामध्ये विसावले गेले. चांगली फिल्डिंग करत असताना फिल्डिंगचा स्टँडर्ड मोंटूचा चांगला पाहायला मिळाला आणि त्यानंतर एक गोलंदाजाला हुप्स वाढतो. त्याचा आत्मविश्वास द्विगुणित होतो की मला चांगली साथ देतात माझे फिल्डर, तर मला चांगली लाईन अँड लेंथ मेंटेन करावी लागेल आणि तेच केलं आतापर्यंत गोलंदाजांनी. सरळ बॅटचा वापर केला गेला होता. राकेश प्रभूने सांगितलं यू वेट अभिजित. मात्र इथून 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांमध्ये 4च्या फक्त सरासरीने आतापर्यंत 8 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. येणारी 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 38 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 24 बॉल 38 रन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण गोलंदाजी मार्कवर कंटिन्यूज आणलं गेलंय. सध्या जिग्नेश मेहर यांना सुद्धा आपण पाहत आहेत पंचांच्या भूमिकेत आहेत. या अगोदर मयूर तामोरे यांना आपण पाहिलं. सध्या बातचीत करत असताना आपण पाहू शकलात महेश राऊत गुरु यांच्याशी आणि सिद्धांत पाटील. वेलकम त्यांचं सुद्धा करूया आपण. मनपूर्वक हार्दिक स्वागत. कनक राकेश प्रभू एक नवतरुण उभारता सितारा खेळाडू कनक आणि एका साईडला एक्सपिरियन्स प्लेअर अर्थातच अनुभवाचा खजिना असलेला फलंदाज आहे राकेश प्रभू पोलार्ड. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन झालं नाही. सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होत असताना 46 धावांचं पाठलाग करत असताना मात्र गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. दोन्ही गोलंदाजांचं ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केले, सटीक गोलंदाजी केली आतापर्यंत. लाईन अँड लेंथ अप्रतिम पाहायला मिळते. स्टेप आउट होऊन ऑफ साईडला ड्राईव्ह खेळलंय. तत्पूर्वी सिंगल मेल, चांगली फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 आहे प्रगतीपथावर. तर 46 धावांचं पाठलाग करत असताना थोडीशी नामुष्की ओढवली. सलामीवीरांनी निराश केलं आणि त्यानंतरचा जो दबाव आता यावेळेला कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न करतायत. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि या बेसिकला सध्या तरी दोन्ही फलंदाज विसरत नाहीयेत. कारण सिंगल डबल लाईफ लाईन म्हणून जिला म्हटली जाते या क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेला विकेट येतात, षटकार चौकार येत नाहीत, त्यावेळेला सिंगल डबल संपूर्ण दारोमदार असते ती संघावर आणि त्या सिंगल डबलने संघाचं प्रेशर दूर करता सरळ बॅटचा वापर केला अभिजितने. 1 रन ॲड होईल तेवढीच चांगली फिल्डिंग होते मोंडूच्या द्वारे. लॉंग ऑफकडे 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर दुहेरी आकड्यामध्ये. आता विजयासाठी 36 रनची आवश्यकता आहे. फक्त म्हणून चालणार नाहीये, कारण इथून जर इंटरव्हेल विकेट सध्या जसे गेलेत तसे जर कदाचित विकेट गेले, ब्रेक थ्रू लागला, इथून डॉट बॉल जास्तीत जास्त आले तर अंडर प्रेशर बॅटिंग करायला मजबूर करतील गोलंदाज. परंतु इथून जर धावांचा वेग वाढला तर कदाचित जय महाराष्ट्र, मोरीपाडा, चिंचणी या टीमला बॅकफुटला जावं लागेल. त्यासाठी संघर्षमय कहाणी सध्या सुरू आहे. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला सौंदर्यपूर्ण ड्राईव्ह. 1 रन मिळेल तेवढीच चांगली फिल्डिंग. ॲज अ कॅप्टन म्हणून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 धावसंख्येवर. कनक जरी नवीन गोलंदाज असला ना तरी सुद्धा राकेश प्रभू त्याला सन्मान देतोय आणि राकेश प्रभूला माहिती आहे की सिच्युएशन नुसार खेळण्याची कला ही माझ्या अंगी आहे आणि त्यामुळे असं नाही आहे की मोठे फटके मारून तुम्ही मोठे खेळाडू बनता.
त्या परिस्थितीला जाणून तुम्ही जेव्हा चांगली फलंदाजी करता तेव्हा तुम्ही एक चांगले फलंदाज बनता आणि तेच सध्या करत असताना आपण पाहतायत. बॉलला लिफ्ट केलं होतं. अभिजितला वाटलं की पंच व्हाईट बॉलचा इशारा करतील, परंतु बरोबर व्हाईट लाईनच्या आतून बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतोय. कनकचा चांगला बॉल डॉट बॉल आला. उलटाच बॉल होता. चीप शॉट खेळलेत. मोंटू पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. आराम के साथ 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. तिन्ही गोलंदाज ज्या पद्धतीने तिन्ही षटकं ही अप्रतिम हाताळली गेली, त्यामध्ये 2 षटकं आपण पाहिलं. फक्त 8 धावा खर्च केल्या त्या कनकने. कनक अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग यार, सुपर बॉलिंग. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना कनकला आपण पाहू शकलात. बरोबर ऑफ्टम टू ऑफ्टम गोलंदाजी करताना राकेश प्रभू सारखा एक्सपिरियन्स प्लेअर असताना कोणत्याही प्रकारचं न डगमगता न डळमळीत होताना चांगली मी गोलंदाजी करेन हा त्याचा आत्मविश्वास होता आणि चांगली गोलंदाजी केली कनकने. मॅग्निफिसंट बॉलिंग. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 34 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सध्या पाण्याची व्यवस्था करत असताना ॲज अ कॅप्टन मिस्टर चिराग तामोरेला आपण पाहतायत. एक चांगला गोलंदाज, एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. परफेक्ट कॅप्टन ज्याला म्हटलं जातं. चौथं षटक हाताळण्याकरता भावेश. कंटिन्युअस गोलंदाजी, दोन्ही गोलंदाजांना गोलंदाजी दिली जाते. एक एक रन खूप महत्त्वाचा भाग आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि अभिजित जाणतोय की जर एक आपला एक्सपिरियन्स प्लेअर असेल ज्याच्याकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि भरपूर टेनिस बॉल क्रिकेटचं नॉलेज आहे, त्या फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडकडे आणणं हे आपल्या संघासाठी फायदेशीर ठरेल. आणि तेच अभिजित यावेळेला सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना पाहायला मिळतो. सिंगल मिळवतोय आणि इथे स्ट्राईक एंडला राकेश प्रभू पोलार्डला आणतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आरोह्य एंटरप्राइजेस घिवली टीम 13 वर जाऊन पोहोचले गेले. त्यावेळेला ऑन साईडला चांगला फटका हा झेल, परंतु कॅच ड्रॉफ्ट. इथे कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र खूप काही सांगून जाणार आहे. आणि राकेश प्रभू पोलार्डने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड. काही मात्र प्रेक्षकांनी सांगितलं असेल की राकेश प्रभूचा झेल सुटला म्हणजेच आता कदाचित सामना पराभूतची चव चाखण्यास भाग पाडेल. परंतु अजून क्रिकेट समाप्त झालेलं नाहीये. 17 बॉल आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, खराब शॉट सिलेक्शन. भावेशच्या हातामध्ये बॉल विसावला गेलाय आणि अभिजितच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. 3rd विकेट डाऊन. तिसरा धक्का आरोही एंटरप्राइजेस घिवली या टीमला. फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी भावेश आणि कनकने जी बॉलिंग केली ती खरोखरच कौतुकास्पद बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर धारदार गोलंदाजी. मग समोरचा संघ कोण आहे, समोरचा गोलंदाज फलंदाज कोण आहे, त्यापेक्षा माझी गुणवत्ता मी सिद्ध करेन. कारण मैदानात उतरण्याच्या अगोदरच जर तुम्ही पराभूत झाले तर तुम्हाला कधीही जिंकता येणार नाही. त्यामुळे मनाला उभारी द्या. आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. आणि महान
विजेता होण्यासाठी आपल्या स्वतःला एक प्रश्न विचारावा लागतो की मी सर्वोत्तम आहे, हे जर तुमच्यामध्ये असेल तर मग कितीही संकट येऊ द्या, त्या संकटांना सामोरे जाण्याची जी जिद्द असते ती मात्र तुमच्या अंगी असते. आणि तेच केलं आतापर्यंत भावेश आणि कणकने. काय गोलंदाजी केले, कोणत्याही प्रकारचे मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत. ही त्यांची खुबी राहिली, स्पेशालिटी राहिले. संघाची धावसंख्या स्थिर आतापर्यंत 14 या धावसंख्येवर 32 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 14 बॉल 32 रन. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला गेला होता जितूच्या बॅटमधून. सध्या या वेळेला अडखळत ती स्टार्ट आणि त्यानंतरचा आतापर्यंत चौथ्या षटकातील 5 बॉलचा खेळ झालाय. परंतु चांगली गोलंदाजी करत असताना अगदी रिलॅक्सेबल गोलंदाजी करतायत दोन्ही गोलंदाज. कनकने चांगली सुरुवात केली. कनककडे तेवढा अनुभव नाहीये, परंतु क्षमता एवढी आहे की बॉल डॉट करण्याची, विकेट घेण्याची. जितूचा फटका, चांगला टायमिंग साध्य झालाय, टक्कन आवाज आलाय. कनक मात्र यावेळेला दूर आहे आणि सरळ बॉल निघून जाईल 4 रनसाठी. गुड शॉट, चौकार. रन, 12 बॉल 28 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम सामना आपण पाहू शकतायत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. दोन्ही गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. प्रत्येकी 2 स्पेल आपल्या कोट्यातील पूर्ण केले. 2-2 षटकंही प्रत्येकी पूर्ण करत असताना चांगल्या रणनीतीने गोलंदाजी केली. मोठे फटके मारून दिलेच नाहीत, परंतु शेवटच्या बॉलवर एक खणखणीत चौकार आला जितूच्या बॅटमधून. बऱ्याच वेळेनंतर 24व्या बॉलवर तो चौकार येताना पाहायला मिळाला. आता 12 बॉल 28 रन हे सामन्याचं समीकरण एक जीवनदानाच्या साहाय्याने खेळी करतोय राकेश प्रभू. तर इथून संघासाठी कितपर्यंत योगदान देईल याकडे लक्ष असेल डगआउटमधून घिवलीच्या. गोलंदाजी मार्कवर येतोय हर्षला आपण पाहू शकतायत. गोलंदाजी मार्कवर येत असताना राकेश प्रभू खूप पोटेन्शियल आहे, एबिलिटी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सध्या तरी तो शांत राहिलाय खेळपट्टीवर. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चुकीचं शॉट सिलेक्शन. आज कदाचित नाश्त्याला नशीब या वेळेला मात्र आपण पाहतायत. हेच मात्र घास भरून आलाय की काय ह्या वेळेला आपण पाहू शकतायत. आणि इथून पाहता पाहता 2 जीवनदान मिळाले. चुकीचं शॉट सिलेक्शन थोडंफार पाहायला मिळालं होतं. स्वतःला प्रश्न विचारला असेल राकेश प्रभूने, परंतु इथून जर आपण पाहिलं तर आता 11 बॉल 27 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. 2 कॅचेस ड्रॉप झालेत. या झेलचं किती महत्व आहे या 11 बॉलात माहिती पडेल. चांगला बॉल डिलिव्हर केलाय, सुपर डिलिव्हरी. हर्ष मात्र यावेळेला मागच्या बॉलचा दबाव घेत नाहीये. मागील बॉलमध्ये काय झालं त्यापेक्षा आता मला काय करायचंय, कारण झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. आणि जर सतत तुम्ही जर भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवतील तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो. लो फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. राकेश प्रभू चान्स घेईल स्वतःकडे, स्ट्राईक ठेवेल, 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ती जवळजवळ 20 या धावसंख्येवर 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. येणारे बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 26. एक मोठा फटका या सामन्यामध्ये पलटवार करेल, परंतु त्यासाठी आत्मविश्वासाची जोड असावी. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय आणि सरळ बॉलला बाडवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. घ्या झेल सोडलेत तर त्याचा परिणाम तुम्हाला सोसावा लागेल. 8 बॉल 20 रनची आवश्यकता.
8 बॉल आणि 20 रन. पहिला तर षटकार आलाय. आता इथून जर आपण पाहिलं तर राकेश प्रभूच्या बॅटमधून अतिशय चांगली कॅमेऱ्याची क्लॅरिटी विश नेटवर्क चॅनलवर सध्या आपण आहोत. मोनित कुडू यावेळेला स्विचिटचा फटका सुरू खेळण्याचा प्रयत्न. हा तिसरा झेल सुटलाय. आज नशीब घेऊन आलाय राकेश प्रभू. आपल्या करिअर मधले मला तरी असं वाटत नाही की 3 झेल तो बॅटिंग करताना सुटले असावेत. पहिल्यांदाच असं काहीतरी घडत असावं त्याच्या बरोबरीने. नशिबाने साथ दिले आज. आणि 3 झेल, 1 नाही 2 नाही तर लगातार 3 झेल सुटलेत. आणि आता विजयासाठी 7 बॉल 19 रन. ऑन साईडला जितूचा चांगला फटका तर आहे. फिल्डर मात्र दूर आहेत. जितूने मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा शेवटच्या बॉलवर चौकार ठोकला आणि या ओव्हरमध्ये सुद्धा शेवटच्या बॉलवर षटकार ठोकत इरादे पक्के स्पष्ट केलेत. आता 6 बॉल आणि 15 रन. 6 बॉल 15 रन हे सामन्याचं समीकरण. किंवा एक छोटासा डीजे ब्रेक. एकता चषक 2026 आपण पाहतायत. आदरणीय सन्माननीय केतनजी पंचाल साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होणारी स्पर्धा बॅकबोन सध्या या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज वेळेत वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित राहिलेले आहेत. अगदी नेत्रदीपक असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. 6 बॉल आणि 15 रन. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सध्या खेळत असताना आपण पाहू शकतायत. आता शेवटचं षटक हाताळण्याकरता स्वतः ॲज अ कॅप्टन कोण आहे? कुशालला आपण पाहतायत. कुशल नेतृत्व करून मात्र मॅच विन करून देईल का आपल्या टीमला? कारण राकेश प्रभू 3 जीवनदानाच्या साहाय्याने एक षटकाराचा समावेश बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 15 रन हे सामन्याचं समीकरण. जेव्हा जेव्हा झेल सोडले तेव्हा इतिहास रचलेले आहेत आणि त्यापैकी अजून इतिहास रचण्याची हीच ती वेळ पाहायला मिळते आरोही एंटरप्राइजेस घिवली या टीमला. 6 बॉल 15 रन. ऑन साईडला खेळायचं होतं. बरोबर बॅटच्या स्वीट स्पॉटला बॉल आदळला नाही. भावेश मात्र फेकी करेल. ॲक्युरेट थ्रो. आता 5 बॉल आणि विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. जितूवर राकेश प्रभूने सुद्धा विश्वास टाकला यावेळेला. पाहायचंय कारण जितूच्या बॅटमधून 2 चौकार आलेत आणि जितूकडे सुद्धा ती एबिलिटी आहे. परंतु कुशल नेतृत्व करत चांगली गोलंदाजी करेल का याकडे लक्ष वेधित राहिले प्रत्येक आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं. वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. कनक पुढे सरसावेल. आता 4 बॉल आहे. 4 बॉलमध्ये 13 रन हे सामन्याचं समीकरण. 4-13चं समीकरण आपण पाहू शकतायत. राकेश प्रभू कुशलने आतापर्यंत चांगले दोन्ही बॉल डिलिव्हर्ड केलेत. परंतु इथून काय 4 बॉल आहेत अजून 13 रन. डॉट बॉल येतील, षटकार चौकार येतील की विकेट येईल. या वेळेला षटकार येईल. 6 धावा. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. झेल सोडलेत तर त्याचा परिणाम सोसावाच लागणार आहे. आता बॉल आहेत 3 आणि 3 बॉलमध्ये 7 रन. कुशलला डॉट बॉल आणि विकेटची जरूर गरज असेल. षटकार येतोय. 6 धावा. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा प्रहार
होईल का? आणि डेफिनेटली या वेळेला 4 धावांकरता जजमेंट चुकलं त्या ठिकाणी. जजमेंट बरोबर घेऊ शकले नाहीत. चौकार येतोय आता. बॉल आहे तुमच्याकडे. जवळजवळ 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी रन्स हवेत त्या 3. 2 बॉल आणि 3 रन. सामना होता कुठे, आला कुठे. हे आहे क्रिकेट. कारण झेल खूप महत्वाचे असतात. म्हणून मी पहिल्याच बॉलपासून उल्लेख केला होता की जेव्हा छोटी टोटल असते ना, त्यावेळेला तुमचा फिल्डिंगचा स्टँडर्ड खूप महत्त्वपूर्ण असतो. जेवढ्या तुम्ही धावा सेव्ह करतील तेवढ्या मात्र आपल्या गोलंदाजाला त्याचा पूर्णपणे फायदा होतो आणि संघाला होतो. परंतु इथे 3 झेल सुटले. आज सुद्धा झेल होऊ शकला असता. चौकार आला. परंतु इथे सगळं काही आता डळमळीत झालंय. आता 2 बॉल 3 रन हे सामन्याचं समीकरण. लो फुल टॉस बॉल जरूर आणि यस या वेळेला विकेट डाऊन. क्या बात है. कुशलने मात्र जरूर सांगितलं हम भी किसी से कम नहीं. आता 1 बॉल आणि 3 रनची आवश्यकता आहे. चेंज ऑफ पेस. स्लोवर 1 बॉल ओळखू शकले नाहीत. असं वाटलं राकेश प्रभूला की मात्र बॉल वेगाने येईल. परंतु बॉलमध्ये परिवर्तन केले. या वेळेला लेंथमध्ये परिवर्तन करत असताना, चेंज ऑफ पेस करत असताना आपण पाहू शकलात. आणि बरोबर यष्ट्यांचा वेध घेतला या बॉलने. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना आता 1 बॉल 3 रन. कंपल्सरी चेसिंग आहे. 1 बॉल आणि 3 रन. 1 बॉल आणि 3 रन हे सामन्याचं समीकरण. लीग स्टेजच्या मॅचेस आहेत आणि त्यामुळे त्या कंपल्सरी चेसिंग तुम्हाला कराव्याच लागतील. 3 जीवनदान, जवळजवळ 4 जीवनदान मी तर म्हणेन. आणि त्यानंतर 5व्या जीवनदानाला मात्र सामोरे जावंच लागलं. आणि इथे क्लीन बोल्डच्या माध्यमातून राकेश प्रभू पोलार्ड बॅक टू द डगआउट. एक मोठी विकेट येते. आता 1 बॉल आणि 3 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 1 बॉल 3 रन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनीषला आपण पाहतायत. मनीषवर आज संपूर्ण दारोमदार असेल. जबाबदारी, ही जबाबदारी स्वीकारावी लागते. क्रिकेटमधील 7 शब्द आहेत, त्यामध्ये आर रिस्पॉन्सिबिलिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. चला घाई करा जरा. 1 बॉल आणि 3 रन. मनीष काहीतरी जितू कानमंत्र देत असताना आपल्या पार्टनरला. सध्या जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. अप्रतिम पैसा वसूल मॅच. 1 बॉल आणि 3 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. कुशलचा बॉल. या वेळेला बॉल पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे मात्र संघ विजयी होत असताना वाईल्ड कार्ड एंट्री भेटली आणि कुशलने षटकार आल्यानंतर, चौकार आल्यानंतर सुद्धा स्वतःला सिद्ध केलं की क्रिकेटमध्ये आपल्याला सिद्ध करावं लागतं. जग ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करतं आणि तेच केलं यावेळेला. 46 धावांची एक छोटी टोटल. बॅटल खूप मोठं रंगलं आणि अशा प्रकारे आरोहे एंटरप्राइजेस घेवली टीमला पराभवाच्या छायेत जावं लागलं. आणि घेवलीकर सध्या निराश आणि नाराज मनाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. काय जबरदस्त यावेळेला. अप्रतिम. सगळे अपकमिंग यंग टॅलेंट आहेत. मोंटूने जे 2 झेल टिपले, कनक आणि भावेशने 2-2 स्पेल जे हाताळले, ते ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट. आणि अशा प्रकारे आपण पाहताय जय महाराष्ट्र